आज जय भारत जय शिवाजी पद यात्रा माय भारतच्या वतीने म्हणजे केंद्र सरकारच्या वतीने आज इथे आपल्या साताऱ्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. कारण की आपल्या सगळ्यांना माहित आहे की सातारा हे एक ऐतिहासिक शहर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांचा खूप मोठा इतिहास आहे. आणि कुठे आजच्या युवकांमध्ये देशापर्यंत जो महाराजांचा विचार आहे, जो आदर्श आहे तो पोहोचला पाहिजे या अनुषंगाने भारत सरकारच्या वतीने आज इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने ही पदयात्रा घेण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकतो की खूप चांगला उत्साह इथे लोकांच्या माध्यमातून आहे, युवकांच्या माध्यमातून आहे. आणि याचा हाच एक उद्देश आहे की महाराजांनी ज्या पद्धतीने हिंदी स्वराज्यासाठी जे काही युवकांच्या माध्यमातून जे स्थापना केली होती तशाच पद्धतीने ह्या देशाला विकसित बनवण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्रीजींचा संकल्प आहे की आजच्या युवकांना आपण महाराजांच्या विचारांनी जोडावा. आणि तो फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर पूर्ण जगापर्यंत, देशापर्यंत प्रत्येक युवकांच्या मनामध्ये महाराजांचे विचार पोहोचावे आणि त्या अनुषंगाने या देशाला विकसित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. तुम्ही सातारा शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणं अशी फिरणार आहात का जेणेकरून केंद्र सरकारकडे आपण मागणी करा की साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त जे ऐतिहासिक ठिकाण आहे त्याला अजून उजाळा मिळाला पाहिजे? नक्कीच मी या संदर्भात सांगेल की आपलं महाराष्ट्रामध्ये आणि खास करून सातारा जिल्ह्यामध्ये अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आहे की ते देशापर्यंत, देशाच्या बाहेर सुद्धा त्या स्थळांच्या बद्दल एक माहिती पोहोचली पाहिजे. मी सुद्धा आता येताना इथल्या मंत्री महोदयांशी पण या संदर्भात चर्चा केली. आज जरी मला शक्य नाही झालं पण नक्की त्या अनुषंगाने भारत सरकारकडनं जे काही करणं शक्य होईल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. कारण की शेवटी आज महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती आज त्या व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. आणि आपल्या दैवताच्या ज्या काही वास्तू आहेत त्याला सुरक्षित करणं आणि महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.